पेरणी झाली आणि दुसऱ्याच दिवशी हे बिनबुलाए मेहमान तुमच्या शेतात आले ना, माहितीच होतं मला. हे बिनबुलाए मेहमान येतात आणि शेतात भरपूर नुकसान करून जातात. ते नुकसान थांबवण्यासाठी काय करायचं जाणून घ्या. ही रील शेवटपर्यंत बघा. हे पक्षी नेमकं काय खातात आणि त्यापासून पिकांचं संरक्षण कसं करायचं हे आज आपण जाणून घेऊया. पेरणीनंतर पहिल्या 5 ते 10 दिवसांमध्ये पारवे आणि लांडोऱ्यांचा त्रास सर्वाधिक दिसून येतो. याचं मुख्य कारण म्हणजे मातीत उघडे राहिलेले बियाणे. पेरणी करताना काही बियाणे पूर्णपणे झाकली जात नाहीत आणि पाऊस झाल्यानंतर ती वर येतात. अशा बियाणांवर हे पक्षी लगेच ताव मारायला येतात. याशिवाय मका, ज्वारी, बाजरी, हरभरा, तूर आणि सोयाबीन यांसारख्या पिकांचे कोवळे अंकुर फुटायला लागले की ते सुद्धा पक्षी टिपून खातात. पेरणी दरम्यान शेतात सांडलेले धान्याचे दाणे हे देखील पक्ष्यांना आकर्षित करतात. त्यामुळे काही ठिकाणी रोपे विरळ होतात आणि उगवण कमी झाल्यासारखी वाटते. हा त्रास कमी करण्यासाठी काही सोपे उपाय करा. पेरणी 4 ते 5 सेंटीमीटर खोलीवर करा. उघडे राहिलेले बियाणे मातीत व्यवस्थित झाकून घ्या. शेतात चमकदार फिती, रिफ्लेक्टर टेप किंवा पक्षी घाबरवणारे उपाय वापरा. हे छोटे उपाय केल्यास पक्ष्यांमुळे होणारे नुकसान बऱ्याच प्रमाणात कमी करता येते. लक्षात ठेवा, पारवे आणि लांडोऱ्यांचा त्रास पेरणीनंतरच्या सुरुवातीच्या काही दिवसातच जास्त असतो. त्यामुळे या काळात थोडी काळजी घेतली तर पिकाची उगवण चांगली राहते. शेतीत अपडेट राहायचं असेल तर एकच नाव लक्षात ठेवा, ॲग्रो जगत. यूट्यूब, इंस्टाग्राम आणि फेसबुकवर आत्ताच फॉलो करा.